हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला किंवा अशा मुलीला जिने स्वतःच्या पायावरती एक मॉडेलिंगमध्ये स्वतःचं वेगळं विश्व निर्माण केलं. आणि त्या व्यतिरिक्त खरं तर ही जी मुलाखत आहे ही केवळ फॅशनिस्टा नाही तर आज की नारी या आपल्या सेगमेंटमध्ये सुद्धा मोडते. कारण आजच्या जर तरुणींनी युवतींनी जर ठरवलं की मला काहीतरी वेगळं करायचं तर डेफिनेटली करू शकतात. त्याचंच उत्तम उदाहरण आज आपल्या स्टुडिओमध्ये माझ्या बाजूला बसलेलं आहे. आज आपल्यासोबत आहे स्वाती सोनावणे. स्वाती, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. तर स्वातीबद्दल मी तुम्हाला ओळख करून देईन. स्वातीबद्दल सांगायचं झालं तर ती एक फॅशन मॉडेल आहे. तिने सोशल मीडिया क्वीन हे सबटायटल जिंकलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र श्रावणी 2022 हा किताब तिने जिंकलेला आहे. बेस्ट वर्क स्टार ऑफ महाराष्ट्र 2022 हा किताब सुद्धा तिने तिच्या नावावर केला. आणि या व्यतिरिक्त स्वाती जी आहे ती बिझनेस वुमन आहे. येस, ऑफकोर्स शी इज अन एंटरप्रेनर. तिचं स्वतःचं एक छान सलून आहे, स्वतःचं बेकरी केक ती बनवते, स्वतःचं तिचं किचन आहे. सो अशी ही मल्टीटास्किंग वुमन मुलगी आपल्यासोबत आज जोडली गेलेली आहे. तर आजचा हा गप्पांचा सिलसिला आपण स्वाती सोबत करणार आहोत. स्वाती, पुन्हा एकदा तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि येस, ऑफकोर्स सुरुवात आपण मॉडेलिंग पासून करूयात. की मला इतकं माहिती आहे की तू खूप अभ्यासू मुलगी होतीस आणि अभ्यासात तुझा तितका कल होता. बट अचानक मग मॉडेलिंगही करावी किंवा मॉडेलिंग क्षेत्रात यावं असं तुला का वाटलं? मला असं वाटलं कारण की अभ्यासाच्या खूप वेळानंतर हे माझ्या लाईफमध्ये घडलेलं आहे. जसं की माझं पूर्ण कॉलेज मी कंप्लीट केलं. इवन माझे जे डिप्लोमा जे काही ग्रॅज्युएशन्स होते ते MSc किंवा BSc जे कंप्लीट केल्यानंतर मी बिझनेसमध्ये जाण्याचं ठरवलं. आणि त्यानंतर जेव्हा मला असं वाटलं माझा बिझनेस एक व्यवस्थित सेटल आहे, एका पीकवर आहे, त्यानंतर असं वाटलं यार सर्वच केलं आहे, मग आता हे का नको. कारण की मी आहे लहानपणापासून अशी खूप सुंदर अशी दिसणारी मुलगी नव्हती. आणि सुंदर मुलीकडे बघून जसं प्रत्येक मुलीला वाटतं तसं मलाही वाटायचं यार काश मी अशी असती. तर नंतर मला असं वाटलं का अशी नसू, म्हणजे का नसावी अशी. मी होऊ शकते, मी आहे, फक्त मला ते काढायचं आहे बाहेर स्वतःतनं. आणि मग मी ठरवलं की मी एक पेजंट मध्ये पार्टिसिपेट करेन. आणि मी केलं आणि तिथून हा माझा प्रवास असा सुरू झाला. क्या बात आहे. म्हणजे तुला नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतच होत्या. मग तू मला असं वाटतं ही जर्नी आहे तुझी. सो आफ्टर कॉलेज और आफ्टर युअर ग्रॅज्युएशन तू जो डिसिजन घेतलास की स्वतःचा बिझनेस करायचा आहे, मग बिझनेस त्या फील्डमध्ये करावा. लाईक फॉर एक्झाम्पल तू केक बनवते किंवा तो जो तुझा बिझनेस तू सुरू केलास, मग तो सुरू करावा हे कसं डोक्यात आलं तुझ्या? खूप मोठी स्टोरी आहे त्यामागे आणि मला नक्की सांगायला आवडेल तुला. जसं की मी हिंदुजा हॉस्पिटलमधनं BSc ॲडव्हान्स MLT केलेलं आहे. मीन्स मी MLT स्टुडंट आहे. आणि ते कम्प्लीट केल्यानंतर मी BMC मध्ये जॉब करत होती. साधारण मी छोटा सायन हॉस्पिटलमध्ये मी जॉब करत होती. आणि खूप महिने मीन्स 6 महिने एकदम मी हॅपी, म्हणतात ना, माझं एक ड्रीम होतं की मी मेडिकल फील्डमध्ये काहीतरी करेन. माझ्या वडिलांचं ड्रीम होतं, माझ्या पूर्ण फॅमिलीला वाटायचं की नक्की काहीतरी करेल, कारण की मी अभ्यासू स्टुडंट होती असं तू सुरुवातीला सांगितलं. आणि ते खरोखर होतं. माझ्या 5th आणि 10th स्टँडर्डपर्यंत मी खूप चांगली स्टुडंट होती. आणि त्यानंतर मग असं काही झालं की कलेक्शन करता करताच मी चक्कर येऊन पडली. आणि कळालं की मी खूप आजारी आहे, जे मी स्ट्रॉंग असल्यामुळे कधी मला ते जाणवलं नाही. अचानक मी चक्कर येऊन पडली आणि त्यानंतर मला ॲडमिट केलं सायनमध्येच. आणि मग खूप सारे आजार बाहेर आले जे मला तिथे झाले होते, जे नव्हते. आणि ते प्रोटीन डेफिशियन्सी जे आपण म्हणतो, मुली किंवा वुमेन्स आपण आपल्या खाण्याकडे याच्याकडे कुठल्याच गोष्टीकडे स्वतःकडे आपण लक्ष देत नाही. कधी कधी आपण आपल्या करिअरच्या मागे धावतो आणि आपल्या फील्डच्या मागे धावतो आणि त्यामुळे आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. आणि तेच झालं माझ्याबरोबर. मी चक्कर येऊन पडली आणि जेव्हा रिपोर्ट्स आले तेव्हा मी स्वतः हादरली की हे काय झालंय माझ्याबरोबर. पण त्यातही मी हार नाही मानली. थोड्या दिवस मी रडली पडली, खूप साऱ्या गोष्टी झाल्या, पण मी हार नाही मानली. माझी फॅमिली आणि माझे मित्र, माझे मैत्रिणी खूप माझ्या मागे खंबीर होते, सगळे उभे. आणि मी त्यातून बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर मी जो शिकली होती, मी क्लासेस केलेले केकचे, 1 डे वर्कशॉप केलेला मी यम्मी केक झोनमधून. त्या मॅडमला मी थँक्यू म्हणेन. आणि तिथे मग मी घरात बनवायचीच मी सर्वांसाठी. तर मग मी बनवला आणि टेस्ट करायला दिला माझ्या रिलेटिव्हजला. तर त्यांना इतका प्रचंड तो आवडला की सगळे मला सजेस्ट करायला लागले की का तू सेल का नाही करत, की एवढं तू छान बनवू शकते, शॉपपेक्षाही टेस्ट वेगळीच आहे, छान आहे, मग तू का सेल नाही करत. मग असं माझं सेल होणं स्टार्ट झालं. आणि एक विशेष गोष्ट अशी मी बोलेल की मी कधीच
मार्केटिंग नाही केली. तुला आवडला, तू तिला सांगितलं, ती तिला 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 असं Mouth करत करत publicity. माउथ पब्लिसिटीने मी आजही पर्यंत एकही बॅनर माझ्या एरियामध्ये अजूनही लावलेला नाही. 9 वर्ष कंप्लीट माझ्या बिझनेसला झालेत आणि माउथ पब्लिसिटीने लोक शोधत शोधत माझ्या किचन पर्यंत येतात आणि दिवसाचे 10 केक कुठेही नाही आहेत मला, की जे जातातच जातात. मला जाण्याची कोणाकडे गरजच पडत नाही की तुम्ही माझा केक घ्या. स्वतः लोक बदलापूर पासून, अंबरनाथ पासून, कुर्ला, पनवेल, खारघर, म्हणजे कुठलीही लाईन, सेंट्रल, हार्बर, वेस्टर्न, कुठल्याही लाईन मध्ये कसे पोहोचलेत मला माहित नाही, पण ते माझ्यापर्यंत येतात आणि माझा केक घेऊन जातात. क्या बात आहे. खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळं. आणि मग तुझी ही जर्नी सुरू झाली, मग तू केक मध्ये स्वतःला सेटल केलंस त्या बिझनेसमध्ये, आणि मग नंतर मॉडेलिंगची जर्नी जेव्हा सुरू केलीस तेव्हा तुझा पहिला ब्युटी पेजंट आणि तो एक्सपिरियन्स कसा होता? खूप खूप घाण होता मी अशी म्हणेन. कारण की मी पहिला ब्युटी पेजंट जो केला तो महाराष्ट्र श्रावणी एअर व्हेंचर कडून केला. अनुजा मॅम खूप चांगल्या आहेत, त्या डॉक्टर आहेत त्याही पेशाने, आणि त्यांच्याकडनं एक्सपिरियन्स मला खूप मिळाला. पण जसं मी कॉन्फिडेंट नव्हती, पहिला शो होता आणि मी टॉप 10 मध्ये पण नव्हती. मला टॉप 10 मध्येच बाहेर काढलं. मी कॉन्फिडंट, म्हणजे काही ना करून माझा तो उगीचचा कॉन्फिडंट होता की मी जाईल, पण मी नाही गेली. त्यांनी रिझल्ट काढला आणि मी टॉप 10 मध्ये नव्हती आणि मी खूप हताश झाली. त्यानंतर मी ठरवलं की मी नाही करणार आता, बस बिझनेस आहे, सेटल आहे, एक्सपिरियन्स पाहिजे होता आणि मी केला. पण त्यानंतर मला तिथेच सबटायटल मिळालेला सोशल मीडिया क्वीनचा, कारण की मी सोशल मीडियावर माझं डॅशबोर्ड म्हणा खूप चांगलं होतं आणि मला त्या पोस्टला माझ्या खूप लाईक्स होते, कॉमेंट्स होते, त्यामुळे मला सोशल मीडिया क्वीन असं सबटायटल तिथे मिळाला होता. तर त्या सबटायटलमुळे मला विदाऊट जिंकता, म्हणजे विन न करता ऍड शूट्स मिळाल्या. हो, मला खूप साऱ्या मेकअप शूट्स मिळाल्या, पेड, तेही कोणालाही मिळत नाही सुरुवातीला, मला पेड मिळाल्या. आणि मला साडीचे ब्रँड्स मिळाले. आणि म्हटलं की असं कसं शक्य आहे, पण म्हणजे झालं ते, म्हणजे नशीब माझ्या सोबत होतं. आणि त्यामुळे मग मला दुसरे पेजंट्स आपोआप यायला लागले की मॅम तुम्ही पेजंट्स पेड असतात सगळीकडे, पे फी आपलं रजिस्ट्रेशन करावं लागतं. बट मला कोणी पे नाही घेतलं. मला बोलले की तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करा, आम्ही सांभाळू, हँडल करू. आणि मी केलं आणि मी जिंकत गेली मग त्यानंतर. क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक एखादी गोष्ट घडत असते, एखादी निगेटिव्ह गोष्ट घडत असताना, किंवा एखादी अशी गोष्ट की जिकडे आपल्याला यश मिळत नाहीये पण अपयश आलंय, पण त्या अपयशामधून पण आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह घेता आलं पाहिजे. आणि जे तुला मिळत गेलं, जे तू घेत गेलीस, हॅट्स ऑफ आहे. म्हणजे की थांबणं हा पर्याय तू निवडला नाहीस. तर अर्थात ठीक आहे, पहिला पेजंट आला, यश नाही मिळाला, पुढे ट्राय करून बघूयात. सो ही कुठेतरी ही जिद्दच मला असं वाटतं तुला त्या विनर टायटल पर्यंत घेऊन गेली. स्वाती सोबतच्या या दिलखुलास गप्पा ज्या आहेत त्या अशा सुरू राहणार आहेत, कारण स्वातीची जी जर्नी आहे ती ऍक्च्युली ऍज अन मॉडेल, ऍज अन एंटरप्रेनर म्हणून ही जी जर्नी आहे ही ऐकताना मला असं वाटतंय आत्ताचे जे तरुण युवक युवती आहेत त्यांच्यासाठी हे नक्कीच फायद्याचं असणार आहे की काय कुठे चुकतोय किंवा आपण कुठे मागे राहतोय का, अच्छा हा कोणता एखादा क्लू तुम्हाला नक्कीच यातून मिळू शकतो. तर ही मुलाखत अशीच तुम्ही ऐकत राहा. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. ऐका आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM, 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मनापासून स्वागत करते. आपल्या आजच्या या सेगमेंटमध्ये अर्थात फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंडर आपण आज आपल्यासोबत छान दिलखुलास संवाद साधत आहोत स्वाती सोनावणे सोबत. स्वाती ही पेशाने मॉडेल आहे. मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये खूप छान काहीतरी केल्यानंतर आता ती मॉडेलिंगमध्येच ॲज अ ज्युरी पॅनलवरती बसते. सो स्वाती, तू सांगितलंस ब्रेकपूर्वी की कशी ही जर्नी सुरू झाली, तू कशी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आलीस. मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर, या क्षेत्रात उतरल्यानंतर घरच्यांनी तुला पाठिंबा दिला का, किंवा मॉडेलिंग म्हटलं की एक थोडासा बघण्याचा दृष्टिकोन आहे मॉडेलिंग या क्षेत्राकडे की तुला शॉर्टच कपडे घालायचे आहेत, तुला प्रेझेंटेबल, तुला थोडंसं हॉट दिसणं गरजेचं आहे, याच्या काही एक चौकट बनवली गेलेली आहे. तुझ्या घरच्यांनी हे कसं एक्सेप्ट केलं, काय सांगशील? मी सांगेन की माझ्या फॅमिलीचा खरंच खूप चांगला सपोर्ट होता. कारण की पहिले तर आम्ही 4 भावंड आहेत आणि 3 मुली आहोत आम्ही आमच्या आईवडिलांना. आणि त्यामुळे ना त्यांनी खूप छान पॅरेंटिंग केलंय. माझ्या आईवडिलांना मी त्यासाठी लव्ह यू म्हणेन की त्यांनी इतकं सुंदर आमच्यावर पॅरेंटिंग केलंय की मला ते
वाईट काय आणि चांगलं काय सुरुवातीलाच कळालं होतं की कुठे आपल्याला फोकस करायचं आहे आणि कुठे नाही करायचं आहे. आणि राहिली गोष्ट की पेजंट, तुला मी सांगितलं की ज्यावेळी मी तो शो हारली आणि त्यानंतर मला जो पहिला ब्रँड शूट केला तो मी साडीचा केला. क्या आणि बात. त्यामुळे मग माझा तो त्या लोकांना माझ्या पेजकडे बघण्याचा दृष्टिकोनच चेंज झालं. बरोबर. कोणीच मला असं हॉट बघणं किंवा हे बघणं, त्या दृष्टिकोनापेक्षा सर्वांना मला साडीत पाहायला जास्त आवडायला लागलं. साडीत म्हणा, नऊवारीत म्हणा, इवन माझं ज्वेलरी शूटसाठी मी जास्त फेमस झाली की हिच्यावर ज्वेलरी छान वाटते, तर प्रत्येक ज्वेलरीचे ब्रँड माझ्याकडे यायला लागले आणि मी ज्वेलरी आणि साडीचे शूट केले. तर त्यामुळे मला गरजच नाही पडली की मी कुठेतरी शॉर्ट कपडे घालून करावं, किंवा त्यातही सुंदर स्त्री सर्व कपड्यांमध्ये छान दिसते ऍक्च्युली. हा, पण मला गरज नाही पडली की मी असे हॉट किंवा असे काही, मी साडीतही हॉटच दिसत होती. मला Yes. सर्वांना मला साडीत पाहणं जास्त छान वाटलं, म्हणून तसा माझा प्रवास साडीपर्यंतच येऊन अजूनही तिथेच आहे मी. नाही शुअर. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश हाच आहे की इट्स नॉट नेसेसरी की मॉडेलिंग म्हणजे तुम्हाला त्याच लुक मध्ये मॉडेल म्हटलं की तो तसाच लुक डोळ्यासमोर आला हो, पाहिजे. बरोबर. नखशिकांत शृंगार केलेली मॉडेल सुद्धा तितकी सुंदर दिसते. मराठमोळा शृंगार ज्या वेळेला एखादी मॉडेल करून उभी राहते, रादर आपण बरेच ब्युटी पेजंट बघतो जिकडे कंपल्सरी हा जो पहिला राऊंड असतो जो ट्रेडिशनल असतो, आणि मला असं वाटतंय ही कुठेतरी एक बदलत चाललेला विचार आहे आणि जो समाजामध्ये पेरला जातोय. आज बऱ्याच मुली मॉडेलिंग क्षेत्रामध्ये येत असतील तर त्यांना कुठेतरी त्यांच्या पॅरेंट्सच्या मनामध्ये एक भीती असते हो, की असते. हे क्षेत्र सेफ आहे का, किंवा मुली ज्या येत आहेत त्यांच्या मनामध्ये एक भीती असेल, किंवा त्या ज्या मुली नव्याने येणार आहेत त्यांना काय सांगशील, त्यांच्या पॅरेंट्सला काय सांगशील? तर पॅरेंट्सला मी हेच सांगेल की क्षेत्र कुठलंही सेफ नाही. मग ते तुम्ही मॉडेलिंग घ्या किंवा कुठेही घ्या, जिथे चांगले लोक आहेत तिथे वाईट आहेच. कुठल्याही 100%. क्षेत्रात जा तुम्ही. तर त्यामुळे मॉडेलिंग क्षेत्राला तसं चांगलं क्षेत्र नाही म्हणून आपण बोलूच शकत नाही, कारण की आपण डॉक्टर जे आहेत चांगल्या चांगल्या हॉस्पिटल्समध्ये पण तिकडेही त्यांच्यावर शोषण होताना आपण पाहिलंय. त्या तर मॉडेल्स नाही आहेत, त्या तर साध्या कुर्त्यामध्ये असतात तरीही तिकडे पाहिलंय, किंवा प्रत्येक जागेवर आहे. मग आपण त्याच एका क्षेत्राला वाईट बोलूच शकत नाही. राहिलं आपल्यावर असतात काही गोष्टी की आपल्याला कुठेही हिंट मिळतेच, छोटी ना छोटी, ती हिंट आपल्याला पकडायची आणि पुढे चालायचं आहे की कुठे आपल्याला एंटर करण्याच्या अगोदर हिंट मिळते तर एंटर करायचं आहे की नाही हे तिथेच ठरवायचं आहे. तर हेच मी पॅरेंट्सला बोलेल की मुलींवर थोडा विश्वास ठेवा. आपल्या मुली चांगल्याच ट्रॅकले चालू आहेत आणि चालल्या आहेत आणि चालतीलच, आणि मुलींनीही पॅरेंट्सला थोडं विश्वासात घ्यावं आणि असं सगळ्या गोष्टी सांगितल्या हो, पाहिजे. आणि सांगावं. काही वाईटही घडतंय तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला सांगा, तुमच्या मैत्रिणीला सांगा, जवळच्या तुमच्या टीचर्सला सांगा. जर तुमच्या कोणी खूप मुली आपल्या टीचर्स बरोबर असतात Connected जवळच्या, तर त्यांना सांगा, किंवा जवळच्या मैत्रिणीला तरी नक्कीच सांगावं. आणि जर नाही सांगण्याची हिंमत तर तुम्ही तिथेच ऍक्शन घ्यावी. बरोबर आहे. हे मला बोलायचं आहे. नाहीतर मग सगळ्याच ठिकाणी वाईट लोक भेटत नाहीत. मला तर अजूनपर्यंत एकदाही तसा एक्सपिरियन्स आलेला नाहीये माझ्या फील्डमध्ये. सी इट्स ऑल अबाउट अस की आपण Yes, त्या yes. गोष्टीला कसं ट्रेन करतोय बरोबर. किंवा कसं हाताळतोय बरोबर. बेसिकली. सो जे लोक म्हणतात की हे असं आहे ते तसं आहे, तर एकदा अनुभवून बघा, आणि अनुभव ह्या बऱ्याच गोष्टी शिकवत असतो. स्वाती, मॉडेलिंग मध्ये आल्यानंतर अगोदरची स्वाती आणि ही स्वाती काय फरक जाणवतोय खूप तुला? फरक आहे, खूप फरक. जसं मी बोलली की मी स्कूलमध्ये असताना खूप टॉपर होती, स्कॉलर होती. मला असं वाटायचं की देवा प्लीज, मी थोडी स्कॉलर कमी असेल चालेल, मला तसं सुंदर बनव ना प्लीज. मी अशी प्रे करायची देवाला. म्हणजे मी खूप अशी असं वाटायचं की यार, कारण की आहे आजही टीचर्स लोक सुंदर मुलींना थोडंसं हेच करतात. लेडीज असू दे, म्हणजे वुमेन्स असू दे किंवा आपले मेन्स टीचर असू द्यात, दोघेही थोडंसं सुंदर मुलांशी थोडेसे असतातच. मी ते माझ्या लाईफमध्ये म्हणजे हे केलं. आय डोंट नो दुसरे टीचर्स कसे असतील किंवा आजचे टीचर्स कसे आहेत. तर जे सुंदर आहेत त्यांना डान्स कॉम्पिटिशनमध्येच घेणार, आम्हाला बोलायचे की थांब तू जरा थांब वगैरे. किती टॅलेंट असलं तरी हे मी केलंय, आणि हे मला खूप वाईट वाटतं आजही स्कूल डेज आठवले तरी. आणि त्यानंतर मला असं वाटायचं मला नाही करायचा अभ्यास, मला माझ्या स्वतःवरच फोकस करायचा, मला छान दिसायचंय. आणि त्यानंतर मग माझं स्वप्नच होतं यार की मला असं काहीतरी करायचं. आणि मी माझ्या फॅमिलीत 4 भावंडामध्ये मी डस्कीस कलरची आहे, बाकी माझे 4 भावंड दुधासारखे पांढरे आहेत. सेम इयर. दुधासारखे पांढरे आहेत. आणि मग मला मला यार हे गोरे कसे, मम्मी तू काय खाल्लं होतं माझ्या वेळी, मी काच सावळी आहे. पण नंतर मी शिल्पा शेट्टी पाहिली, आपली मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन,
आणि दीपिका पादुकोण, राणी मुखर्जी, प्रियंका चोप्रा सगळ्या सावळ्या स्किन टोनच्या आहेत dusky Yes. skin. आणि त्यांना बघून मला एक इवन बिपाशा बासू येस त्यांना पाहून मला लॉट्स असं ऑफ वाटलं- एक्झाम्पल यार. मला असं वाटलं की का नाही. आणि आज असं एक्झाम्पल देतात की माझ्या बहिणीचा मला भाचा मीन्स मला बहिणीला मुलगा झालाय छोटा, आणि बहीण खूप गोरी आहे आणि त्याचं स्किन टोन थोडं लाईट आहे, तिच्यापेक्षा डार्क आहे, म्हणजे त्याचं स्किन टोन डस्की आहे. तर ती त्याला नेहमी बोलते, बाबू मावशी सारखंच व्हायचं, आपल्याला कलरवर नाही टॅलेंट बघायचं. तर मला क्या इतकं प्राऊड बात होतं आहे. स्वतःवर की लाईक बघा, म्हणजे सेम इयर. काहीतरी मी अचीव्ह केलंय म्हणून आता बोलतात की मावशी सारखंच व्हायचं. आणि खूप नाव काढतात फॅमिलीमध्ये, रिलेटिव्ह मध्ये आणि मैत्रिणीमध्ये तर आहेच की यार आम्ही तुझ्याबद्दल विचार नव्हता केला. माझा एक कार्यकर्ता मित्र आहे, तो आता इलेक्शनला उभा होता आणि त्याला मी मेसेज टाकले की प्राऊड ऑफ यू उमेश, तू काहीतरी चांगलं करतोय, नक्की तू निवडून येशील, मला खात्री आहे. तो म्हणे माझं सोड यार, पण तुझ्याकडनं मला अपेक्षा नव्हती, पण खूप मोठं केलंस काहीतरी. आणि ते ऐकून मला डोळे भरून आले. मला वाटलं यार खरंच मी काहीतरी केलंय, म्हणून आज सगळ्यांच्या तोंडात माझं नाव आहे. नाही 100%, कारण हा प्रवास आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो. आणि आज तू मागे वळून पाहतेस तेव्हा तुला हे सगळं आठवतंय. कारण ऑफकोर्स आज जे मिळालंय ते काय एका दिवसातलं नाहीये, नाही, त्याच्या खरंच. मागे मेहनत आहे, हार्डवर्क आहे, रात्रंदिवस एक करावा लागतो, तेव्हा कुठे जाऊन हे मिळतं आणि तेव्हा लोक आपल्याला अप्रिशिएट करतात. कारण आज मी तुला बऱ्याच मोठ्या पेशंट्सच्या ज्युरी पॅनलवरती बघते, ज्या वेळेला हा रिस्पेक्ट मिळतो, काय फिलिंग्स असतात? खरं सांगते, आता तर तो कॉन्फिडन्स आलाय, म्हणजे असं वाटतं मी डिझर्व करते ती चेअर, ती ज्युरी पॅनल, तो मी डिझर्व करते. पण त्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे, तुला तर एवढ्या जर्नीमध्ये मी सांगितलीच. आणि खूप म्हणजे खूपच छान वाटतं ती फिलिंग. मी एक्सप्रेस पण नाही करू शकत की यार मी कशी आली आणि मी खरंच केलं अचीव. खूप प्राऊड मला स्वतःवर होतं. आणि बोलतो ना की एक प्रत्येक पुरुषांमागे स्त्री असते, तर मला आज सांगायला आवडेल की त्यामागे एक पुरुष आहे आणि तो म्हणजे माझा नवरा. या, मी त्या विषयाकडे येणारच आहे. तू आणि- नाव घेतलंयस तर येस, तू कंटिन्यू कर, मग मी बोलेन. माझा नवरा की मी माझं अकाउंट ते हँडल करतात. ते तुला कोणी मॅनेजरची गरज नाही, मी आहे ना तुझं मॅनेजर. क्या आणि बात आहे. जसेच डीएम येतात पहिला माझा नवरा त्यांच्याशी कोऑर्डिनेट करतो की हा असं असं आहे, एवढं पेड घेतो, हे आहे. आणि हॅट म्हणजे मी स्वतःला हॅट्स ऑफ म्हणेन, कारण की मी आतापर्यंत जेवढे शो केलेत ज्युरी पॅनल म्हणून ते सगळे मी ब्रँडच केलेत. मी एकही शो लोकल केलेला नाहीये. त्याच्यामुळे स्वाती एक ब्रँड झालंय. आणि Yes. त्याच्या मागे खरंच माझं हस्बंड आहेत आणि त्यांना मी खूप थँक्यू म्हणेन, ते मला इतके सपोर्ट करतात. आणि प्रत्येक माझ्या ब्रँड मागे योगेश आहेत, मीन्स माझा नवरा. आणि खूप बेस्ट फिलिंग आहे. असं वाटतं की 12th मध्ये मी बोर्डमध्ये फर्स्ट नंबर काढलाय. येस, ऍक्च्युली ही 7व्या आसमान वाली फिलिंग आहे. तर मला आता तिच्या या जर्नी बद्दल पण जाणून घ्यायचं आहे. अर्थात बऱ्याच वेळाला असं होतं की लग्नानंतर या फील्डमध्ये मी कसं काम करू, किंवा एक बिझनेस चालवायचा तर डिफिकल्टीज येतात, तर त्या कशा हँडल करायच्या. स्वातीची ही जर्नी सुद्धा खूप इन्स्पायरिंग आणि खूप इंटरेस्टिंग आहे. ती आपण ऐकणार आहोत, पण छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि गप्पांचा आस्वाद घेत राहा. ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक, मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आणि आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपण गप्पा मारत आहोत स्वाती सोनावणे सोबत. स्वाती, ब्रेकपूर्वीच विषय निघाला की आता सपोर्ट करणारा जर एक पर्सन आहे तर तो आहे तुझा नवरा. आता फॅमिली इज गुड, फॅमिलीने खूप सपोर्ट केला, फॅमिली इज व्हेरी सपोर्टिव्ह. बट आता मला सांग की लग्नानंतर बऱ्याच वेळेला असं होतं की या फील्डमध्ये कसं जायचंय, आणि त्यातही एक स्टोरी आहे जी मला माहिती आहे की तिचं हे अरेंज मॅरेज आहे. ओके, तर अरेंज मॅरेज मध्ये सुद्धा असं छान होऊ शकतं. आणि कसा त्यांनी सपोर्ट केला, तू त्यांना कसं सांगितलंस तुझ्या फील्ड बद्दल, आणि काय काय त्या मुवमेंट्स होत्या? जेव्हा ते पाहुणे मला आले होते
तेव्हा त्यांना माझं प्रोफाईल शेअर झालेलं पहिलं इंस्टाग्रामचं. पाहुणे बघायला येताना इंस्टाग्रामचं प्रोफाईल बघतात. हो. एक इन्सिडेंट असा झालेला की होणारे सासरे माझ्या सलॉन पर्यंत आले होते ओ सलॉन बघायला, की मुलीचं सलॉन कुठं आहे. तर ते कारण काही कारणामध्ये झालं नाही. पण हे जेव्हा तर तेव्हाही सेम इंस्टाग्राम शेअर झालं. आणि इंस्टाग्राम शेअर झाल्यानंतर मला माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा मेसेज आला की तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात आणि मला तुम्ही पसंत आहात, पण आपले वाईब्स मॅच झाल्याशिवाय आपण लग्न करणार नाही आहोत. ही गोष्ट त्यांची क्लिअर होती की मला इगो हर्ट झाला की भाई मी एवढी छान आहे, माझं प्रोफाईल काय आहे तू बघ, आणि तू असं बोलूच शकत नाहीस की वाईब्स मॅच, म्हणजे आताही तुला मॅटर करतंय वाईब्स. म्हणजे आज मुलांना, म्हणजे हे मला बोलायचं की मुलांना वाईब्स मॅच करणं दिसण्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मी इगोमुळे हा म्हणाली की नाही, मी याला माझ्या वाईफ्स दाखवेन आणि नंतर रिजेक्ट करेन. मी हे असं ठरवलं होतं, पण असं मला जमलं नाही करायला, कारण की ते इतके छान होते दिसायलाही. म्हणजे मी काहीच नाही त्यांच्यापुढे असे मी म्हणेन, मॉडेल असून. आणि पण माझ्या सासूला मी आवडली नाही. माझ्या होणाऱ्या सासूनी त्यावेळी मला रिजेक्ट केलं, आणि एकदा नाही 4 वेळा रिजेक्ट केलं. ऐकतायत ते आता. ऐका, आय लव्ह यू सासू. मीन्स त्यांना काही अपेक्षा असतील त्यांच्या सुनेकडनं. त्या म्हणाल्या मला मुलगी पसंत नाहीये, मी माझ्या मुलासाठी खूप वेगळे विचार केलेले आहेत, आणि मुलगी मॉडेलिंग करते, तिथे मला थोडासा हे आलं. मॉडेलिंग करते तर मॉडेलिंगमध्ये आपण कसेही कपडे घालतो, कसेही काही करतो, ती सगळ्यांना दिसत असणार वगैरे वगैरे. मी माझ्या फॅमिली, माझ्या सुना मी वेगळ्या म्हणजे थोड्याशा विचार वेगळे तशा. आणि त्या स्वतःही एक गव्हर्नमेंट वर्कर आहेत, त्या सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेमध्ये कामाला आहेत, चांगल्या पोस्टवर अध्यक्ष आहेत त्या तिकडच्या अकोल्याच्या. आणि तरीही त्यांचे विचार होते की सुना म्हणजे मॉडेलिंग असू देत, पण त्यांना त्या कपड्याशीच हे प्रॉब्लेम होता. आणि मग मी योगेश बरोबर, माझ्या नवऱ्याचं नाव योगेश आहे, त्यांच्याबरोबर बोलली की का रिजेक्ट करतायत आई. माझं अजून इगो हर्ट होत होता. म्हणजे प्रेम तर होत नव्हतं, पण इगो जास्त हर्ट होत होता की कसं शक्य आहे यार, मला कोणी रिजेक्ट कसं करू शकतं. मी एक मॉडेल आहे, एक थोडा इगो असतो ना मुलींचा. आणि त्याच्यामुळे तर ते मम्माज बॉय होते एकदम. ते बोलायचे नाही, मम्मी नाही बोलते तर मी काहीच नाही करू शकत, आय एम सॉरी. आणि मी खूप रडायची की मी माझ्या मम्मीजवळ रडायची, मम्मी मला कसं कोणी रिजेक्ट करू शकतं, मला कसं कोणी रिजेक्ट करू शकतं, कारण की सगळे पाहुणे मीच रिजेक्ट केलेत, मला कोणी रिजेक्ट नाही केलं अजून. आणि ते पुन्हा यायचे, पुन्हा जायचे, पुन्हा यायचे, पुन्हा जायचे. मग त्या दरम्यान माझं त्यांच्यावर प्रेम झालं की यार हे माझ्यासाठी थांबतायत, ह्यांना मी आवडली आहे कुठेतरी, हे त्यांच्या मम्मीला म्हणवतायत, कन्व्हिन्स करतायत. मग शेवटी मी आईंना फोन केला डायरेक्ट, म्हटलं आई काय प्रॉब्लेम आहे, त्यांना मी पसंत आहे, मला ते पसंत आहे, माझ्या घरच्यांना पसंत आहे. मी डायरेक्ट फोन केला. ते म्हणे की तू मॉडेलिंग करतेस आणि तुझा देवावर विश्वास नसला, मग माझा तर आहे देवावर विश्वास, तर तू माझा देव करशील का. मी म्हणे मी तुमचं सगळं करेन. डायरेक्ट बोलली मी तुमचं सगळं करेन. आणि मॉडेलिंग म्हणलं तुम्ही माझं पेज बघा जाऊन, प्लीज मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही एकदा माझं इंस्टाग्रामचं पेज बघा, त्याच्यावर तुम्हाला साडी व्यतिरिक्त किंवा ज्वेलरी, मी असं नाही म्हणत की मी इन फ्युचर दुसऱ्या कुठल्या शॉर्ट्स घालून करणार नाही, कारण की का खोटं बोलून लग्न करू ना. मला जर एखादी चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी करेन नक्कीच. पण तुम्ही पेज बघा, तुम्हाला कुठेही वाईट वाटणार नाही. आणि ब्रँड व्यतिरिक्त मी काहीही केलं नाही, मी कुठलंही लोकल काम करत नाही, हे तुम्ही नक्की बघाल. आणि त्यांनी माझं पेज बघितलं जाऊन, फेसबुक भेटले, इंस्टा, आणि ते हॅपी झाले की वाव इथं खूप सुंदर आहे आणि ज्वेलरी किती छान. मग त्यांचं टॉपिकच चेंज झालं, ही ज्वेलरी कुठे भेटली, ती ज्वेलरी कुठे मिळाली, ती ज्वेलरी कुठे मिळाली, बापरे. मग त्यानंतर आजपर्यंत त्या दिवशीपासून आम्ही सास आणि सून नाही आहोत, म्हणजे सासू सुना नाही आहोत, आम्ही मैत्रिणी आहोत. आणि आम्ही रोज 1-1 तास फोनवर बोलतो. क्या बात आहे. मी लग्न अगोदर माझ्या नवऱ्याशी पण एवढा वेळ नाही बोलली, तेवढं मी माझ्या सासू बरोबर फोनवर बोलते. आणि माझा नवरा शॉक असतो की तुम्ही नक्की एवढं बोलता काय. तर आम्ही कपड्यांबद्दल, ज्वेलरीबद्दल, त्यांनाही आवडतात मलाही आवडतात, तर तेच बोलत असतो. 2-3 शोजला त्या आलेल्यात पण माझ्यासोबत. क्या बात आहे. हो, आणि त्या आता खूप सपोर्ट करतात. आणि शो असेल तर मला इव्हन बोलतात असं रेडी हो, तसं हो, रेडी हो. म्हणजे आता तर खूप छान सपोर्ट आहे. पण ह्या सर्व मागे मी त्यांना शेवटी योगेशलाच पकडेन की त्यांनी खूप ट्राय केलं त्यांच्या मम्मीला म्हणण्यासाठी. शेवटी आमचं लग्न झालं. क्या बात आहे. सो क्यूट. इट्स नॉट जस्ट अरेंज मॅरेज, इट्स अरेंज लव्ह. सो नाईस. म्हणजे कन्व्हिन्स करता येणं म्हणजे हे फील्ड वाईट नाहीये, किंवा मी करत असलेलं काम, मला माहितीये की मी खूप चांगलं काम करतेय, किंवा मला माहिती की याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. हे कन्व्हिन्स
करवणं म्हणजे एखाद्याला समजावून सांगणं पण एक मोठी गोष्ट आहे, आणि जी तू करून दाखवलीस मला असं पण वाटतं आम्ही कुठले चुकीचे पाऊल नाही नाही उचलले. करत. हा, सो हे इम्पॉर्टंट आहे. आणि मला खरंच म्हणजे स्वातीच्या सासरकडचे लोक असतील, माहेरची लोक असतील, खरंच थँक्यू सो मच. त्यांना मी थँक्यू म्हणेन एक मुलगी म्हणून, कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की मुलींच्या पॅशन्स ज्या आहेत ना त्या कुठेतरी स्टॉप होतात लग्नानंतर. आणि टचवूड तुझ्या बाबतीमध्ये तुझे इनलॉज इतके प्रेमळ आहेत आणि दे आर व्हेरी सपोर्टिव्ह. आणि जर अशी फॅमिली जर प्रत्येक मुलीला मिळाली तर मुलगी माहेरचं नाही, सासरचं नाही, स्वतः बरोबर त्या सगळ्यांना ती पुढे घेऊन जाते. बरोबर आहे. सो त्यामुळे हा पॉझिटिव्ह विचार तुझे इनलॉज पण करतायत, तुझे मम्माकडचे आईकडचे पण करतायत. त्यामुळे खरंच टचवूड. आणि हे असंच राहू दे. स्वाती, आपल्या गप्पा मला असं वाटतं संपणाऱ्या नाही आहेत. पण या व्यतिरिक्त तू मेकअप आर्टिस्ट, एक सलॉन चालवतीयस, मेकअप आर्टिस्ट आहेस, ह्या सगळ्या गोष्टी खूप छान हँडल करतेयस. हे सगळं परत मॅरिड लाईफ पण तू हँडल करतेयस. काही लग्नाला जास्त दिवस झाले नाही, हार्डली 1 वर्ष वगैरे. सो हे सगळं करत असताना कसं म्हणजे बॅलन्स कसा साधतेस? तू जसंच मला बोललीस की तू हे करते ते करते, मला एक माझा किस्सा आठवला की जेव्हा मी मेकअप आर्टिस्ट तर होतीच मी, माझं सलॉन होतं म्हणून, आणि मी माझ्या स्टाफकडनं शिकली हे मला सांगायचं की अगोदर मी बिझनेस टाकला आणि नंतर मी शिकली. आणि त्यानंतर मी ऑर्डर्स घ्यायला लागली, ब्राईड वगैरे मॉडेल्स घ्यायला लागली. आणि त्यानंतर मला असं वाटलं की मी प्रत्येक गोष्ट इगोवर घेऊन करते. इगोवर लाईक म्हणजे यार हिला चार्जेस विचारले 50,000, तिला चार्जेस विचारले 25,000. अरे जस्ट मेकअप, माहिती खूप मेहनत आहे, आता जेव्हा स्वतः करते तेव्हा कळतं. पण असं वाटलं की यार मला का नाही येते, का नाही शिकू शकत आहे मी, एवढं काय आहे त्यात, असं बघून 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 करून करून मी शिकली. नंतर मी फॅशन डिझायनिंगकडे वळली थोडंसं, की मी माझ्या लग्नाचे सगळे आउटफिट स्वतः क्रिएट म्हणजे केलेले आहे, डिझाईन स्वतः केलेले आहेत. आणि तिकडे तासनतास जाऊन मी डिझायनरकडे उभी राहिलेली आहे त्या आउटफिटसाठी की हे असेच पाहिजेत, ते तसेच पाहिजेत, इथे इथे तिथे काही मला नको आहे, आणि ते मी स्वतः डिझाईन केलेत. म्हणून मी तर त्यावेळी माझे वडील एकच शब्द बोलले होते की लोकांसाठी तरी काहीतरी ठेव. आणि मला इतकं हसायला आलेलं, सगळंच तुला करायचंय, जरा थांब आता. लग्नाच्या वेळी म्हणजे उद्या माझं लग्न आणि आजपर्यंत मी काम करत होती. आणि त्यामुळे मग अशीच मी अजूनही मला काही असं वाटेल की हे मला का नाही येते, तुझी चेअर सांभाळा. चालेल मला, वेलकम टू होम. अँकर होणं नाहीये आता. म्हणजे मला लगेच असं वाटेल की का नाही करू शकत मी अँकरिंग, मी करू शकते. आणि मी लगेच एखादा शो तरी होस्ट करणं नक्की मी ट्राय करेन. म्हणजे मी अशीच आहे, नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतं मला. मग ते काहीही असू दे, छोट्यातली छोटं किंवा मोठ्यातली मोठं, मला खूप आवडतात गोष्टी शिकायला. म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी शिकली. आणि आज कुठेही मला मेकअप असायला दुसऱ्यांकडे जायची गरज नाही, ड्रेस स्टिच करायला दुसऱ्यांकडे जाण्याची गरज नाहीये, कशासाठीच नाही. मी माझे पूर्ण फॅमिली आणि मी स्वतःवरच डिपेंड आहे. क्या बात आहे. सो मला हेच सांगायचं आहे की वाट बघू नका कुठल्याही गोष्टीची. आणि एखादी गोष्ट करावीशी वाटली, मनात आलं, शिका, करा आणि छान मोकळे व्हा, मी असं म्हणेन. तर ही अशी मोकळ्या स्वभावाची पण तितकीच जिद्दी असणारी स्वाती आज आपल्यासोबत जोडली गेली होती. स्वाती, खूप छान वाटलं, खूप पॉझिटिव्ह आहेस, अशीच पॉझिटिव्ह राहा आणि पुढेही काम करत राहा आणि भरपूर नवीन नवीन गोष्टी कायम शिकत राहा. त्यासाठी तुला खूप मनापासून शुभेच्छा. आणि श्रोते हो, खरं तर गप्पांचा हा सिलसिला न संपणारा होता, पण आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण स्वाती सोनवणे सोबत छान गप्पा मारल्या. मॉडेलिंग क्षेत्र आणि त्याचबरोबर तिच्या आवडीचे इतर क्षेत्र यामध्ये ती कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी बॅलन्स करते, फॅमिली सांभाळत एक लग्न झालेली स्त्री सुद्धा कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी छान मॅनेज करून स्वतःला एका यशाच्या पायरीपर्यंत घेऊन जाऊ शकते, याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे स्वाती आज आपल्यासोबत होती. कितीही प्रॉब्लेम्स आले, कितीही अप्स अँड डाऊन्स आले, तरीही न हारता, न डगमगता, जिद्दीने कशा त्या गोष्टी आपण अचीव्ह करू शकतो हे तुम्हाला स्वातीच्या प्रत्येक बोलण्यामध्ये समजलं असेल. तर स्वातीसोबतच्या ह्या गप्पा, हा गप्पांचा सिलसिला तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि याच नोटवरती मी स्वातीसोबत तुमच्या रजा घेते. स्वाती, पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, थँक्यू सो मच. तू आज इकडे आलीस
आणि तुझ्या अनुभवातून आम्हाला सगळ्यांना खूप शिकायला मिळालं. हो नक्कीच. आणि मी पण थँक्यू म्हणेन, माझी फेवरेट लहानपणापासून तुला ऐकतेय मी आणि ऐकून ऐकून इथपर्यंत मीन्स इच्छा होतीच इथे येऊन, पण असं विचार नव्हता केला कधी येईन आणि कधी इतकी मोठी ह्या चेअरवर बसणे इतकी होईल. आणि आचार्य 90 FM ला पण खूप 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 थँक्यू म्हणेन मनापासून की मला इतकं तुम्ही केपेबल समजलं की मी इकडे येऊन तुमच्याशी संवाद साधेन. तर थँक्यू सो मच, मनापासून धन्यवाद. तर श्रोते हो, याच नोटवरती मी आरजे कोमल स्वातीसोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि गप्पांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.